7 जून 2026 पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या गिलगिट बल्टिस्तानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानसाठी हा एक नियमित लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचा दावा केला जात आहे. पण भारतासाठी ही केवळ एक निवडणूक नाही, उलट भारताने या निवडणुकांविरोधात तीव्र राजनैतिक निषेध नोंदवत पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितले आहे, ज्या भूभागावर तुमचा बेकायदेशीर ताबा आहे तो रिकामा करा. त्यामुळे पुन्हा एकदा गिलगिट बल्टिस्तान हा भूभाग आंतरराष्ट्रीय चर्चेचा केंद्रस्थानी आला आहे. प्रश्न आहे, गिलगिट बल्टिस्तान इतका महत्वाचा का आहे आणि भारत या निवडणुकांना इतका तीव्र विरोध का करत आहे? याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जवळपास 80 वर्षे मागे जावे लागेल. 1947 मध्ये भारताची फाळणी झाली. ब्रिटिश भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन देश झाले. त्यावेळी जम्मू काश्मीर हे संस्थान स्वतंत्र होते. महाराजा हरिसिंह यांना भारतात किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा पर्याय होता. दरम्यान ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानमधून आलेल्या कबायली आक्रमकांनी आणि सशस्त्र गटांनी काश्मीरमध्ये प्रवेश केला. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर महाराजा हरिसिंह यांनी भारतासोबत विलिनीकरणाचा करार म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशन स्वाक्षरी करून जम्मू काश्मीर भारतात विलीन केले. भारताचा दावा आहे की या कायदेशीर विलीनीकरणानंतर संपूर्ण जम्मू काश्मीर, लडाख आणि गिलगिट बल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग बनला. मात्र त्याच काळात गिलगिट बल्टिस्तान आणि काही इतर भाग पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली गेले. भारताचा आरोप आहे की हा ताबा बेकायदेशीर आणि जबरदस्तीने मिळवण्यात आला. त्यामुळे भारत आजही या प्रदेशाला पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीर अर्थात पीओकेचा भाग मानतो. याच पार्श्वभूमीवर 5 जून 2026 रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान विरोधात औपचारिक निषेध नोंदवला. भारताने स्पष्ट केले की जम्मू काश्मीर आणि लडाख मधील संपूर्ण भूभाग, ज्यामध्ये गिलगिट बल्टिस्तानचाही समावेश आहे, हा भारताचा अविभाज्य आणि अविच्छिन्न भाग आहे. भारताने पाकिस्तानच्या निवडणूक प्रक्रियेला कोणतीही वैधता नसल्याचे सांगितले आणि पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला भूभाग रिकामा करावा अशी मागणी केली. भारताची भूमिका केवळ या निवडणुकांपुरती मर्यादित नाही. संयुक्त राष्ट्र महासभेतही भारताने नुकतेच पुन्हा स्पष्ट केले की जम्मू काश्मीर हा भारताचा होता, आहे आणि राहील. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचावर हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत असताना भारत सातत्याने हा विषय आपल्या सार्वभौमत्वाशी संबंधित असल्याचे सांगत आहे. हा प्रदेश जगातील काही सर्वात उंच पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. येथे काराकोरम, हिमालय आणि हिंदू कुश पर्वतरांगा एकत्र येतात. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर म्हणजेच CPEC याच प्रदेशातून जातो. काराकोरम महामार्ग चीनला थेट पाकिस्तानशी जोडतो. त्यामुळे हा भाग केवळ भारत पाकिस्तानाचा वादाचा विषय नसून चीनसाठीही अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे गिलगिट बल्टिस्तानचे नियंत्रण हे दक्षिण आशियातील सर्वात महत्वाच्या भूराजकीय प्रश्नांपैकी एक मानले जाते. यावेळी निवडणुकांभोवती आणखी एक वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्ष PTI ने निवडणुकांपूर्वी गैरव्यवहार, प्रशासकीय यंत्रणेचा वापर आणि उमेदवारांवर दबाव टाकल्याचे आरोप केले आहेत. निवडणूक आयोग आणि सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरही राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. दरम्यान काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी गिलगिट बल्टिस्तानमध्ये राजकीय कार्यकर्त्यांवर दबाव, अटक सत्रे आणि नागरी हक्कांच्या प्रश्नांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते अमजद अयूब मिर्झा यांनी देखील या प्रदेशातील कथित मानवाधिकार उल्लंघनाबाबत आवाज उठवला आहे. मात्र या संपूर्ण वादाकडे पाहताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. गिलगिट बल्टिस्तानावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे दावे आहेत. भारत या प्रदेशाला आपल्या सार्वभौम भूभागाचा भाग मानतो, तर पाकिस्तान अनेक दशकांपासून येथे प्रशासकीय नियंत्रण ठेवत आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक, प्रत्येक प्रशासकीय निर्णय आणि प्रत्येक राजनैतिक विधान हे केवळ स्थानिक राजकारण राहत नाही, तर भारत पाकिस्तान संबंधाचा संवेदनशील भाग बनते. म्हणूनच 7 जून 2026 रोजी होणाऱ्या गिलगिट बल्टिस्तान विधानसभा निवडणुका या फक्त एका प्रादेशिक विधानसभेच्या निवडणुका नाहीत. त्या 1947 पासून सुरू असलेल्या काश्मीर प्रश्नाचा, भारत पाकिस्तान संघर्षाचा आणि दक्षिण आशियातील भूराजकीय स्पर्धेचा एक नवीन अध्याय ठरणार आहेत. आणि म्हणूनच भारताने पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे,
जम्मू काश्मीर आणि लडाख प्रत्येक इंच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि गिलगिट बल्टिस्तान त्याला अपवाद नाही. तर पीओके मधील गिलगिट बल्टिस्तान मध्ये होणाऱ्या पाकिस्तानच्या निवडणुकांबाबत तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.